अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। आजच्या नवला सुरुवात करूया। श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते। अनुभवाचं नाव आहे गजानन माझा तारणहार जय गजानन। दादा म्हणतात, माझ्या पाठीत कमरेच्या वर बरेच दिवसापासून एक गाठ होती। ती खूप दुखायची आणि मी दुखण्याच्या गोळ्या घेतल्या, पण दुखणे तेवढ्यापुरते कमी व्हायचे। मी महाराजांच्या दर्शनाकरिता शेगावला गेल्यानंतर प्रसाद रूपाने त्यांचा अंगारा घेऊन येत होतो। माझ्याकडे नेहमी अंगारा ठेवीत असतो। मी प्रवासात सुद्धा महाराजांचा अंगारा सोबत ठेवत असतो। पाठीच्या गाठीची दुखणे कमी होत नसल्याने मी त्या ठिकाणी गाठीच्या जागेवर अंगारा लावणे सुरू केले। त्याप्रमाणे सकाळी प्याल्यातील पाण्यामध्ये अंगारा टाकून तो महाराजांच्या चरणाला लावून ते तीर्थ प्यायचो। सन 2011 मध्ये मला पाठीत खूप दुखायला लागले। मी औषध घेतले, मग महाराजांचा अंगारा दुखण्याच्या जागी लावून महाराजांचे तयार केलेले तीर्थ घेतले। दुखणे कमी झाल्याने झोप लागली आणि सकाळी उठल्यावर शौचास गेलो। गाठीचे थोडे दुखणे वाढले, पण त्याच वेळी शौचावाटे खारकीच्या बियापेक्षा थोड्या लहान आकाराची काळी गाठच पडली आणि माझे दुखणे एकदम कमी झाले। त्यानंतर ती जागा आजपर्यंत दुखली नाही। अजूनही माझ्या पाठीच्या त्या जागेवर थोडा उंच वटा आहे, पण दुखत नाही। महाराजांच्या अंगारा व तीर्थामुळे हा चमत्कार झालेला आहे। महाराजांची कृपा अशीच राहो। मी सकाळी फिरायला जातो, पण लॉकडाऊनमुळे बाहेर न जाता घरीच छतावर फिरत होतो। मी 1.25 तास फिरल्यानंतर 1 तास घरी सायकलिंग करतो। गुरुवार दिनांक 6/8/2020 ला नेहमीप्रमाणे सकाळी उठून व्यायाम करण्यासाठी गच्चीवर गेलो, पण पाऊस सुरू असल्याने पोर्चरमध्ये सायकलिंग करू लागलो। मी नेहमी वॉकिंग करताना आणि सायकलिंग करतेवेळी श्रीचे नामस्मरण करीत असतो। मी सायकल चालवित असतानाच गच्चीवरील पाण्याची टाकी भरण्यासाठी सुरू केली। टाकी भरली की नाही हे बघायला वर गच्चीवर गेलो। गच्चीवर जायला 17 पायऱ्याची लोखंडी शिडी आहे। वर जाताना आणि परत येताना मुखी नामस्मरण सुरूच होते। शिडी उतरताना अचानक दुसऱ्या पायरीवरून माझा पाय घसरला व मी घसरायला लागलो, पण श्री संत गजानन महाराजांच्या कृपेनेच माझ्या हाताला रेलिंग लागली व ती पकडली। मला पायाला थोडे खरचटले, रक्त आले, पण महाराजांच्या कृपेने मी आज वाचलो, नाहीतर 17 लोखंडी पायऱ्यावरून घसरल्यानंतर काय झाले असते याची कल्पना न केलेलीच बरी। अंगावर काटा येतो। महाराजांची कृपा आणि आशीर्वाद असा सदैव राहो हीच इच्छा। श्री गणेश विद्याधर वांढरे नागपूर येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व प्रेमळ भक्तांना कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा आणि कृपया सबस्क्राईब करा। जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात बोते टाईप करा। धन्यवाद।